तर कशी आहे मंडळी, स्वागत म्हणजे न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो दिंडीसोबत कारंजा ममतानगरमध्ये. तर पहिले तर गेलो कामरगावून आपली सोन्याची अंगठी टाकली बनवासाठी आपल्यासाठी, आणि तिथून निघालो आपण कारंजासाठी संध्याकाळची 4 वाजता. तर पहिले टाकलं गाडीत पेट्रोल टाकून निघालो आपण इथं. ते जाता जाता आपल्याला दिसला टोल नाका. तर टोल नाकावाल्यापासून मला हेच आहे की कधी तुमचा टोल नाका चालू होणार आलं. तर आपण टोल नाका पाहून आपण आलो डायरेक्ट मंदिरात. तर मंदिरात गजानन महाराजचं मंदिर होतं आणि खूप मोठं असं मंदिर होते. तर पहिले झालं पूर्ण फ्रेश होऊन कपडे घालून निघालो आपण आपल्या दिंडीसाठी. आणि हे पहा आपली दिंडीची हवा. चला तुम्हाला अजून पण दाखवतो आपल्या दिंडी कशी आहे. तर आता आपल्या महाराजाच्या परिक्रमा आपल्या मंदिराच्या मग केलं आपण चालू. आणि आपल्याच दिंडीच्या माग होती पालखी. तर तुम्हाला पालखी पण दाखवतो कशी आहे. तर बघा. आणि हे आपले विशालदा आणि राहुलदा, ते पण दिंडीमध्ये आलेले होते. आणि ते झाले आपली दिंडी पूर्ण म्हणजे परिक्रमा मारून आपण झालेले होते. मग आलो आपण मंदिरात झाली मग आरती झाली. आपल्याला जायचं जेवण, कारण की भूक लागल्यावर पहिलं केली आपण आरती झाली. आपल्या दिंडीचा झाला सत्कार झाल्या. आपण गजामाच्या लागल्या पाया लागून गेलो जेवणाच्या लाईनमध्ये. तर भूक लागली होती. तर जेवणामध्ये होतं आज बेसन आणि पोया आणि एक जिलेबी. तर खूप आपले पूर्ण मंडळी होती इथं जेवण करायसाठी. तर मग हे झालं, आपण झालं पूर्ण फ्रेश, कपडे चेंज केले आणि कपडे चेंज करून निघालो आपल्या रस्त्यानं, म्हणजे की आपल्या घरी. तर जाता आपण पाहिलं जे डायला ढोल वाजवत होता, त्याला वाजवता पण येतही तो वाजवत होता. आणि ते झाल्या आपण निघालो घरच्या रस्त्यासाठी. खूप पब्लिक आलेली होती जेवणासाठी याच्यासाठी. आणि जाता पहिलं तर आपण पिलं लस्सी. थंडीत लस्सी प्यावं वाटते म्हणून लस्सी पिलं पहिली. आणि लस्सी पिऊन आपण निघालो मग आता घरच्यासाठी. हे आपल्या समोरचा टेम्पो आपल्या दिंडीचा, त्याच्याच मागं आपण होतो. तर आपल्याला लागली होती भूक पहिले. तर मग गेलं आपण पहिलं खाल्ली पावभाजी खाल्ल्या. मग थोडीफार गुपचूप खाल्लं. अजून पण भूक गेली नव्हती. तर मग घेतली आपण आपल्यासाठी थम्सअप घेऊन आपण निघालो घरच्यासाठी. घरी आपण रस्त्याने निघालो आणि खूप रात्र झालेली होती. तर मग लवकरच निघालो घरच्यासाठी आणि आलो मग घरी. चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.